अजून आंदोलन केलेलं मला तरी आठवत नाही। या राज्यावरती आणि या लोकांवरती संस्कार आहेत। यांनी कधीच असा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला नाही की आरोपीच्या बाजूने मोर्चे काढावेत। पण आता अशी शक्यता दिसायला लागली की या धनंजय मुंडेच्या टोळीने मोर्चे काढायला सुरुवात केली। आता इथून पुढे जर आरोपींना काही केलं तर लोक आपण आपल्या जातीच्या आरोपीच्या बाजूने मोर्चे काढायला आता सुरुवात करणार आहे। कारण रूढ तुम्ही पाडली। कोण जातीवाद नाही करत। दाखवून द्या कोणी जातीवाद केलाय। एकदा समोर येऊन दाखवा आम्ही कोणता जातीवाद केला। जातीवाद कोणी करत नाही। कधी आम्ही वंजाऱ्याला बोललो नाही, कधी धनगराला बोललो नाही, कधी दलित मुस्लिमांना बोललो नाही, कधी ओबीसींना बोललो नाही, कधी मायक्रो ओबीसीला 12 बलुतेदारांना आम्ही कधी बोललो नाही। पण जे टोळी चुकीचं काम करायला लागली तिला बोलायचं नाही का? तिला काय असा नंगा नाच करू द्यायचा का? लोकांचे लेकरं कापू द्यायचे, लोकांच्या मुलीच्या छेडछाडी करू द्यायच्या, तरीही तुमच्या जर गुंडाच्या टोळीला बोलायचं नाही म्हणल्याच्या नंतर तुम्ही हा नवीनच पायंडा या राज्यात पाडायला लागला। ही सोपी घटना नाहीये। तरीही तुम्ही त्या कुटुंबाच्या बाजूने बोलायचं सोडून तुम्ही आरोपीच्या बाजूने बोलायला लागलात। हे मात्र तुमचं चुकीचं पाऊल आहे। कारण ह्या धनंजय मुंडेच्या टोळीमुळे त्यांच्या जातीची, त्यांच्या समाजाची त्या जिल्ह्यात पत होती, मान सन्मान होता, ती सगळी पत याच्या टोळीने त्यांची घातली। त्यांना खाली मान घालून चालायची वेळ आज आणली। कारण खून करून जर तुम्ही त्याच्या पाठीशी उभा राहायला लागले, त्याच्यामुळे ही पायंडा चांगला नाहीये। कोणी जातीवाद करत नाही आणि करायची कोणाला गरज पण नाहीये। परंतु टोळीच्या विरोधात बोलावं लागणार आहे आणि तिला रोखावं पण लागणार आहे। त्यांनी जर पुढच्याही काळात रोखलं नाही, टोळीच्या बद्दल आपल्या सगळ्या जनतेला विचार करावाच लागणार। कारण ते जास्तीत जर मस्तीतच येणार असले, ते जर थांबणारच नसले तरी हा अवघड विषय होईल। पुढचे संकट टाळायचे असतील तर पुढच्या काळात ह्या गुंडाच्या टोळ्या थांबवणं गरजेचं आहे। म्हणून एकजूट राहत जा। हाक मारल्यावर येत जा, असू द्या सर्व पक्षीय असू द्या नाही तर कशाच असू द्या। हे सर्व पक्षीय म्हणलं काही जण लई कमी आहेत। आता काय करावं मलाही कळत नाही। असुदला तर